सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। जयश्री सुनील गफाट, शिक्षण व आरोग्य सभापती, जिल्हा परिषद वर्धा तर्फे आपले मनपूर्वक स्वागत करते। वर्धा जिल्ह्यातील सर्व चिमुकल्या विद्यार्थी विद्यार्थिनींना शुभ आशीर्वाद। तसेच शिक्षक शिक्षिका, केंद्र प्रमुख व शिक्षण विभागातील सर्व अधिकारी बंधू भगिनींना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा। कॉपी और किताबें सारी स्कूल देगा, यूनिफॉर्म भी तुम्हारी स्कूल देगा। दीर्घ विश्रांतीनंतर मंगळवार दिनांक 27 जून 2017 रोजी नव्या जोमानं उत्साहात तुम्ही ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचा शुभारंभ करणार आहात। दिनांक 26 जून हा दिवस राजाचे छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच मुस्लिम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद हे दोन्ही एकाच दिवशी आल्यामुळे या दिवसाचे औचित्य साधून शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसाचे स्वागत करण्याकरिता हा क्षण आपण चांगल्या प्रकारे उपयोगात आणू शकतो। तसेच आजपर्यंत ग्रामीण विद्यार्थ्यांकरिता अभ्यासक्रमाचे नियोजन पुण्यात नियोजित केले जात होते। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली की अभ्यासक्रम हा सर्वसामान्य जनतेच्या मताप्रमाणेच तयार व्हावा। याची माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दखल घेऊन यावेळी अभ्यासक्रमाचे नियोजन करण्याकरिता आपल्या सर्वांची मते जाणून अभ्यासक्रम नियोजनाचे कार्य सुरू झालेले आहे। आपणास या निमित्ताने नवीन काही सांगण्यापेक्षा मागील सत्रात तुम्ही जे उल्लेखनीय कार्य केलेले आहे तोच धागा पकडून आपण पुढील वाटचाल करावी असं मला वाटतं। मागील सत्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम, शिक्षक व पर्यवेक्षक यंत्रणा या सर्वांनी अत्यंत जोमाने व प्रभावीपणे राबवला। आपल्या जिल्ह्यात मोठ्या संख्येने शाळा डिजिटल झाल्यात। शाळा विकासात समाजाचा सहभाग सुद्धा वाढला। प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावं या हेतूने रचनावादी दृष्टिकोन अवलंबण्यात आला। शिक्षणाच्या वारीचे आयोजन, ज्ञानरचनावादी शाळांना भेटी इत्यादी चांगले उपक्रम मागील सत्रात राबवण्यात आले। चांगली गुणवत्ता व क्रियाशील शिक्षक असणाऱ्या शाळेत समाज सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य करीत असल्याचे दिसून आले आहे। अनेक शिक्षकांनी स्वखर्चाने त्यांची शाळा ज्ञानरचनावादी करीत असल्याचे मी स्वतः बघितले आहे। या सर्व बाबींचा जिल्हा परिषदेच्या शाळा समृद्ध होण्यासाठी फायदाच झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे हे सर्व उपक्रम या सत्रात सुद्धा आपण सुरू ठेवावे असं मला वाटतं। यापुढील काळात उत्कृष्ट गुणवत्ता देणाऱ्या शाळांकडे पालकांचा ओढा राहणार आहे ही जाणीव ठेवून आपण आपल्या कार्याचा प्रारंभ करावा ही माझी अपेक्षा आहे। लाइब्रेरी में जो पढ़ना हो स्कूल देगा, दोपहर में खाना भी दो और स्कूल देगा। मुलांना केवळ लिहिता वाचता येणे पुरेसे नाही तर चांगले संस्कार सुद्धा मुलांवर होणे आवश्यक आहे। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणायचे, माणूस दे मत माणूस दे। भारताचं भविष्य असलेल्या या चिमुकल्यांमधून महाराजांना अपेक्षित माणूस घडविण्याकरिता मूल्य शिक्षणाचा आपण प्रभावीपणे वापर करावा ही आपणा सर्वांकडून अपेक्षा करते। माझ्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही माझा एवढाच संदेश आहे की हसा, खेळा, मजा करा, पण रोज शाळेत या व रोज अभ्यास करा। शेवटी पुण्यात एकदा सर्वांना नवीन सत्राकरिता अगदी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद। सुनो घंटी बजी स्कूल की, चलो स्कूल तुमको पुकारे। पल 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 रोशनी जो मिली स्कूल की, जगमगाओगे तुम बन के तारे। शिक्षा मेरा अधिकार है।